पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा, फक्त दिशा दिली आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु त्याच्या देखील वाक्याच्या बाहेर बॉल जाईल सीमारेषा पार. धावा मिळाल्या 4. चौकार. चौकारानं भव्य स्वागत केलंय सुमित याचं. मॅच नंबर 2 इनिंग पहिली आणि चौकारानं या इनिंगची सुरुवात झाली आहे. 4 धावा धावफलकावरती आणि या 4 धावेंच्या साथीनं आता अकाउंट ओपन केलं गेलंय एरंजाड टीमच्या बाजूनं. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला, फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलंय आणि चांगली फेकी देखील पाहायला मिळते. 1 धाव धावफलकावरती सोडली जाईल. 5 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉल वरती चौकार आला, त्यानंतर लगेच कमबॅक देखील पाहायला मिळतोय. चंदू मेहर महत्वाचे खेळाडू बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल ऑन साइडला, चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर या 2 सिंगल अशा 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्यानं फक्त दिशा दिली आहे. पुन्हा एकदा सिंगल. शांत आणि संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु त्यानंतर कमबॅक देखील केलं जात आहे अंबेशिव या टीमच्या बाजूनं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टिट फॉर टॅट, जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये. अकुटप्प्याचा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला आणि शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाच्या हाताला घासत पुसत चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. षटकार. षटकार आला. या षटकाराच्या साथीनं आता धावफलकाला गती प्रदान केली जाते. धावफलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 रन्स ऑन बोर्ड. बघा काय पाहायला मिळालं. जज झाला होता, शेवटच्या क्षणाला हाताला चेंडू निसटून गेलाय सीमारेषा पलीकडे. कॅच तर कॅच गेली आणि षटकार देखील आलाय. बैल तर बैल गेला आणि सोबत 4 मीटरचा कासरा देखील घेऊन गेला. अशाच प्रकारचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अकुटप्प्याचा बॉल मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये, दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. पकडलाय झेल. संपलाय चंदू मेहर यांचा खेळ. पहिला विकेटचं पतन, पहिला धक्का भेटत असताना इथं पाहायला मिळतोय स्वित्झर्लंड नीरव जेहुरमान एरंजाड या संघाला. एक महत्वाचा खेळाडू डगआउटच्या दिशेने परत जाताना पाहायला मिळतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी एरंजाड एक्सप्रेस या नावानं ज्या खेळाडूनं या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात प्रसिद्धी मिळवली, असा एरंजाड गावाचा आणखीन एक मोठ्या दर्जाचा खेळाडू सनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. सनी राणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खऱ्या अर्थानं एरंजाड या संघाचं क्रिकेट ज्या 2 खेळाडूंना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाच्या नकाशावरती प्रकाशित केले, असे दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला सनी राणे आणि त्याच्या समोर एरंजाड गावाचा बायकर मॅन मयूर मेहर. ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण पाहिलात. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथ्या बॉलवरती सिंगल आणि 5व्या बॉलवरती चंदू मेहराचा प्रहार आपण पाहिलात. एक षटकार जरूर आला, परंतु शेवटच्या चेंडूवरती सुमित यानं विकेट देखील प्राप्त केली आहे. असा पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला. 13 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 ला इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. बदलापूर परिसरामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ॲज अ स्कोरर ज्यांना आपण नेहमीच पाहत असतो, असे रोहित पिसेकर आपल्यासोबत ऑफलाईन स्कोरर म्हणून जोडले जातील. बॉलर नेम
ओव्हर नंबर 2 साठी अंबेशेव या टीमच्या वतीनं महत्वाचा गोलंदाज राहुल बॉलिंग ट्रॅक वरती संच होत असताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वलन घेत असताना पाहायला मिळाला. सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि या ओव्हरची सुरुवात झाली आहे त्या डॉट बॉलनं. फिरकीचा जादूगार म्हणून नेहमीच या गोलंदाजाकडे पाहिले जातं. यावेळेस चुकीचा चेंडू पाहायला मिळतोय. थर्डमॅन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, नो बॉलचा इशारा, नो +1 अशा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 15 धावा धावफलकावरती. उघडा डोले पहा नीट आणि अंपायर सर सांगतायत पुढचा बॉल असेल फ्री हिट आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती आता संधी निर्माण झाली आहे सनी राणेसाठी मोठा फटका खेळण्याची. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. फायनली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू झालाय आणि बघता बघता चित्याच्या चपळाईनं सिंगलला डबल मध्ये आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्व्हर्ट देखील केलं जात आहे. लहानपणी आई सांगायची चोरी करू नका, परंतु क्रिकेट खेळ करत असताना तुम्हाला धावांची चोरी करावी लागेल आणि दिवसा ढवल्या सूर्याच्या लख्ख प्रकाशामध्ये इथे धावांची चोरी केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे चालू आहे. यावेळेस शफल झाले आणि बॉलला पाठवून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपल्या अनोख्या शैलीमध्ये मयूर मेहरच्या बॅट मधून आलाय हा षटकार. बघा ऑन साइडला शफल झाले, चेंडूला स्लॉट मध्ये पाहिलं, वर पिचचा हा चेंडू आणि त्याला पाठवून दिलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला फटका पाहायला मिळतोय. 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. चंदू मेहर जरूर माघारी परतली आहेत, परंतु मयूर मेहर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बघा इथे सीधी उंगली से घी निकल रहा था, उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी. सरळ बॅटने धावा येत होत्या, बॅट उलटी करण्याचा प्रयत्न, परिणामी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. सिंगल कंप्लीट केली जाते. 25 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. राहुल बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना फुल टॉस बॉल आणि फुल टोल देखील वसूल केला जातोय. बॉल जाईल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार आणि या षटकाराच्या साथीनं ओव्हर नंबर 2 चा देखील खेळ इथे संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 31 धावा धावफलकावरती. 31 रन्स ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि अद्याप मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग देखील चालू आहे. सुजल अँड नीरव जहनुमान एरनजाड या संघाच्या वतीनं 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक सुमित्याचं आपण पाहिलं. 13 धावा त्यांना खर्च करत असताना 1 विकेट आपल्या नावावरती केली. ओव्हर नंबर 2 साठी राहुल यांना आणण्यात आलं, परंतु त्यांच्यावरती देखील आक्रमण पाहायला मिळालं आणि या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा अद्याप स्कोअर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, पावसाचं वातावरण इथे तयार होत असताना पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 3 आणि नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. आकाश
कुटप्प्याचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. इकडे आता काय पाहावं लागेल, लेगस्टिकला मिस करणारा बॉल अंपायर सर आपल्याकडे बोलतायत. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती जोडली जाईल. 32 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 साठी महत्वाचे गोलंदाज राहुल आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा खर्च झाल्यानंतर जी धावसंख्येला गती प्रदान केली जाते तिला ब्रेक लावण्यासाठी राहुल गोलंदाजी मार्कवरती. आकाश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हातानं ऑफसाईड रिझन मध्ये स्टिअर केलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस देखील बिगेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर जुळत नाहीये. काऊ कॉर्नर रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि बघता बघता चित्याच्या चपळाईनं या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पलून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या 2 धावांच्या साथीनं धावफलक 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 35 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 86 धावा पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिल्या होत्या. इथे देखील हाय स्कोरिंग मॅचच्या दिशेनं ही देखील सामना जात असताना पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. इथे देखील 2 धावा पलून पूर्ण केल्या जात आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगतीपथावर. या ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिलात. पहिला चेंडू डॉट, नंतर वाईट, नंतर एक सिंगल आणि या लगातारच्या 2 चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस चेंडूला लॉफ्ट केलंय उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे जजमेंट चुकली आहे आणि 1 बाउन्स चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. आला हा चौकार. बघा बॉल उंच हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करण्यामध्ये कुठेतरी अयशस्वी ठरले आणि अखेरच्या क्षणाला चेंडू पहिल्या टप्प्यावरती निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आल्यात. धावा कशा येत आहेत हे महत्वाचं नाहीये, यावेळेस धावा येणं महत्वाचं आहे. आणि सुजल अँड नीरव जे हनुमान एरंजाड या संघाच्या वतीनं त्या धावा येत असताना आता पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस, त्याला ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून या बॉलला पाठवून दिलंय हवाई यात्रेसाठी. बॉल सीमा पार. षटकार. बघता बघता ओव्हर नंबर 3 चा देखील खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर ओव्हर नंबर 4 ला इथे सुरुवात होईल. या इनिंग मधील महत्वाची ओव्हर, डेथ ओव्हरला इथे सुरुवात होते. पहिल्या 3 ओव्हर मध्ये जास्तीच्या धावा खर्च झाल्यात. त्या धावांना कुठेतरी रोखण्यासाठी डेथ ओव्हर स्पेशालिस्ट एक महत्वाचा गोलंदाज अंबेश शिव या टीमच्या वतीनं बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. नितीन गोलंदाजीसाठी आलेत. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबलिंग झाली आहे आणि चुकीचा फायदा देखील पुन्हा एकदा उचलला जातोय. सिंगलला डबल मध्ये 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि चुकीचा कॉल पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थितीमध्ये रनआउट स्वरूपाची ही महत्वाची विकेट आली आहे. सनी राणे यांना आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर डगआउटच्या दिशेने परतत असताना.
सनी राणे यांना आपण पाहिलं मैदानाच्या बाहेर येत असताना त्यांची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. अविनाश राणे एक महत्वाचे बॅटर आहेत. जेव्हा जेव्हा टीम अडचणीमध्ये असते, जेव्हा जेव्हा टीमला धावांची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा या खेळाडूंना आपल्या टीमसाठी धावा बनवल्यात. असा महत्वाचा खेळाडू अविनाश राणे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु मयूर सांगतायत स्ट्राईक मला हवी आहे. आणि या मयूरसाठी इथे आपली विकेट सॅक्रिफाईस केली जाते. नवीन बॅटर वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. सुजल आणि नीरव चहनमान एरनजाड या संघाच्या वतीनं नेहमीच चांगला खेळ करत असताना पाहायला मिळतात. अकुटप्प्याचा बॉल, बॅटची लिडिंग एज, थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू झालाय आणि बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या पलून पूर्ण केल्या जातील. 51 धावा धाव फलकावरती. 51 रन्स ऑन बोर्ड. टीमची 50 इथे कंप्लीट झाली आहे. यावेळेस खोलात टाकलाय. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर रिझन मध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं आणि चुकीची फेकी पाहायला मिळते. इथे देखील 2 धावा पलून पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा यशस्वीरित्या पलून पूर्ण केल्या जात आहेत. 1 रन शॉट, नक्कीच 1 रन शॉट असेल इथे. अंपायर सर आपल्याला ते पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच मोहपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम शिरगाव खेळत असताना पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. टीम मोहपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम शिरगाव, दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. वेदांत स्ट्राईक रेंजवरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला बिगिट पाहायला मिळतोय. ज्या वेगानं चेंडू बॅट वरती आला त्यापेक्षाही दुप्पट वेगानं त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील पाठवलं जातंय. ज्या पठ्ठ्यानं अगदी कमी वयामध्ये टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती एरंजाड गावाचं नाव प्रसिद्ध केलं, आता बॅटिंग मध्ये देखील कमाल करत असताना पाहायला मिळत आहेत. नाव वेदांत, काम षटकार ठोकणं. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू झालाय. बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आणि आता इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. लेग बाय स्वरूपाच्या या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या 2 धाव्यांच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचेल 61. आणि बघता बघता पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. पूर्वार्धामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना सुजल अँड नीरव जहनुमान एरंजाड या संघानं 61 धावा धावफलकावरती जमवल्यात आणि 62 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आई गावदेवी अंबेशिव या संघाच्या विरोधात. पूर्वार्ध आपण पाहिला, जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल याच परिसरातील अर्थात बदलापूर शहर, मानकिवली गाव आणि समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर अखंड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रसिद्धी निर्माण केली असे आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण उत्तरार्धामध्ये आपल्यासोबत जोडले जातील. ओव्हर टू राहुल सर.
त्या नितीन नको फोडू त्यातच बस ना. फोडायला डबल गायब होते. मी फोडून त्यात नको टाकू येतात चेक करून द्यायला ठेवू. ते माहिती मला हेच भारी हो पहिलंच भारी. थँक्यू सो मच. प्रशांत तांबे सरांचा आवाज आपण ऐकतोय. व्हॉइस ऑफ महाड बदलापूर नगरीमध्ये त्यांचं स्वागत आहे आणि त्यांच्या आवाजामध्ये खरं तर पहिलं सत्र कंप्लीट झाले. टार्गेट या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 62 धावांचं लक्ष या बॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता सलामी जोडी दाखल होतीये मैदानावरती. आदेश प्रतिष्ठान शिरगाव टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. इन्व्हाइट केले टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाडला या मॅचमध्ये बॅटिंग करण्यासाठी. चला सलामी जोडी लवकरात लवकर जा. आमचे उपसरपंच अमेशूचे दिनेजी कडव स्वागत आहे आपलं. पाणी द्यायला चाललाय येतोय का पण तो बंड्याचा पोर आहे ना मला वाटलं बसायला चाललाय का तिकडे. थँक्यू सो मच. स्टेटस आहे ना हां बसायला मारायचे. एकसष्ट धावा इथे नोंदवल्या गेल्या आणि 62 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये आणि सलामी जोडी दाखल होतीये. आकाश तामाणीच्या साथीनं सुमित जमदरे ही जोडी मैदानावरती पार बेल. कुठला घ्यायची कुठला ठीक आहे मी विचारून तुला फोन करतो तुम्हाला वगैरे काय कसं सम्राटवाला स्टेशन. सलामी जोडी दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सनी राणे. ओव्हर नंबर 1 पहिला बॉल समोर आकाश. 62 धावा या मॅचमध्ये नोंदवायचे. त्याच अनुषंगानं आता आकाशला खरं तर धावसंख्या मोठी उभारावी लागेल या मॅचमध्ये. 4 ओव्हरची मॅच. नगरसेवक चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट. पुढच्या बॉलवरती खरं तर हलक्या हातानं बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पूर्णपणे फर्स्ट लाईक सिंगल. धाबे ते एकपट्टी जाईल. लेग बाईकच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकतोय. 62 धावा नोंदवायचे त्या मॅचमध्ये. त्याच अनुषंगानं सलामी जोडी दाखल झाली आहे. आकाश तांबड्याच्या साथीनं सुमित जमदरे ही जोडी मैदानावरती पार बीते. बॉलिंग ट्रॅकवरती नेहमीप्रमाणे गोलंदाज तुम्ही पाहताय सनी राणे. एरंजाड एक्सप्रेस म्हणून त्या गोलंदाजाची ओळख राहिली आहे कित्येक वर्ष. चांगला खेळ टीम एरंजाडसाठी आपण पाहिलाय. फटका फर्स्टला व्ही शेप मध्ये. साहिल भोईर पोहोचतोय. कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटचे बॅचचे समीकरण आम्ही नेहमी सांगत आलोय. 2 धावा इथे मिळतील टीमची टोटल. या 2 धाब्याच्या साथीने आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धावफलकाला सुरुवात झाली आहे. खरं तर 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 62 धावा नोंदवत असताना या मॅचमध्ये दोन्ही बाजूला यंगस्टर खेळाडूंचा भरणा असलेले संघ तुम्हाला पार मिळतात. एका बाजूला तुम्ही नेहमीच पाहिलंय बजरंगबलीच्या आशीर्वादानं, परंतु आज आपण पाहतोय खरं तर स्वित्झर्लंड नीरव 11 या नाबार्ड चेअरमन एरंजाड हा संघ तुम्हाला खेळताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी मातेच्या आशीर्वादानं गावदेवी अंबेशिव तुम्हाला जरूर पार मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा धावफलकावरती पार मिळतोय. खरं तर ग्रुप ग्रामपंचायत अंबेशिवचे उपसरपंच दिनेजी कडव
यांचे चिरंजीव सुजलच्या रावण संघ मैदानावरती खेळतोय, परंतु त्याचे पुरस्कर्ते नरेजी कडव हे देखील अंबेशूचे तुम्हाला पार बीतील. टीम एरंदळचे पुरस्कर्ते आहेत. तर दुसऱ्या बाजूला अंबेशू टीममध्ये दिनेश कडव तुम्हाला खेळताना दिसतील. त्यामुळे मैत्रीचे संबंध तुम्हाला या मॅचमध्ये नक्कीच पार बीतील आणि मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला मैदानावरती जरूर पार बीते या मॅचमध्ये. 62 धाबा एक पडत असताना मी म्हणेन आता सिंगल डबलने या मॅचमध्ये काम चालणार नाही आहे, कारण गल्लीपासून दिल्लीचा प्रवास जर करायचे या मॅचमध्ये तर आता बाईकने प्रवास करून जमणार नाही आहे, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे. या मॅचमध्ये क्षमता आहे आकाश तामानेकडे, कोणत्याही क्षणाला तो सामना टर्न करू शकतो, गिअर चेंज करू शकतो. अजूनही ओमकार मोरीसारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. बरोबर तयार सनी राणे दाखल होतो या मॅचमध्ये. एरंदाळ विरोधात अंबेशू या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगती आहे. चुरस तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत जरूर पार मिळेल, कारण दोन्ही संघ मोठ्या ताकदीने आज उतरलेत या मैदानावरती. फटका चांगला आहे, क्वालिटी स्ट्रोक तुम्हाला पार मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला ऐकायला मिळतोय, कारण फटक्यामध्ये क्वालिटी होती. आणि आकाशाला तुम्ही पाहताय, आकाशाला गवस निघालत बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सिक्सर. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 11 धावा धावफलकावरती पार बीतील. या शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला ना तर इथून धावफलक नक्कीच तुम्हाला चेंज होताना पार मिळेल. धावफलक प्रचंड वेगाने जाताना तुम्हाला पार मिळेल. हॅलो अकरा धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 62 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. त्यामुळे पहिल्या ओव्हरच्या अंती आता 11 तर बनल्यात. मग आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 51 धावा इथून चेस करावं लागतील या मॅचमध्ये. शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला असताना तर कदाचित धावफलक मी म्हणेन मेंटेन राहिलं असतं टीम अंबेशूच्या बाजूनं, परंतु इथे कमबॅक केलं टीम एरंजाडनं या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरच्या अंती जरी 11 आल्यात तर देखील धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल आतापर्यंत मी म्हणेन एरंदा टीमच्या बाजूनं सेफ म्हणावे लागेल. टेनिस बॉल क्रिकेट विषयामध्ये 11 धावा पहिल्या ओव्हरच्या अंती जेव्हा बनतील तेव्हा आपण म्हणत असतो की चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करणारा संघ आहे. परंतु जर मैदानावरती तुम्ही पाहताय रबर बॉल विश्वामध्ये 11 जरी बनल्या तरी देखील धावफलक सेफ नाही असं म्हणता येतं, कारण रबर बॉलमध्ये आपण पाहतोय 6 बॉलमध्ये 20, 25, 30 धावा देखील बनताना चित्र आपण पाहिले. मागील मॅचमध्ये देखील प्रशांत सूर्यराव तेजसला आपण पाहिलं. काय खेळला प्रशांत. तब्बल 62 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. पहिलं अर्धशतक पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलंय. वेदांत परटोलीला तुम्ही पाहताय. रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा मैदानावरती दाखल होतोय. पहिला बॉल यष्ट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्यात आणि आम्ही म्हणतो ना मागची यष्टी दाखवली आणि तीच वाकवली. फरंदाज बा वेदांत परटोले मैदानावरती जसा दाखल होतोय. एक षटकार देखील आपण त्याच्या बॅटमधून पाहिला होता. यंगस्टर खेळाडू आहे आणि यंगस्टर खेळाडू काय खेळतोय मैदानावरती. सुजलला तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला त्याच्या नावानं संघ एरंदळ खेळतोय. कदाचित बक्षीस घेऊन आलाय. बरोदिया पैसा भी कम करो जरा. वो दूसरे पास गए थे उनको मैंने भेजा. अजून एक चांगला फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंबार सिग्नल व्हाईट बॉल आणि त्यावरती धावा मिळतील 4.
दोन बॉलचा खेळ संपलाय आणि धावफलक टीमची टोटल 18 धाबा. धावफलकावरती जोडल्या जातील. वेदांत परटोले दाखल होतोय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. यावेळेस जे की तुम्ही पाहताय फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक मयूर मेहर पोहोचला. एक सिंगल एकपडी 2 धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा एकवटले गेले. आता तिसरीचा प्रयत्न चालवला आहे आणि 3 धाबा इथे वेगाने एकवटल्या जातील. 3 धाब्याच्या साथीनं धावफलक 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचला. या बाचमध्ये चांगली धावसंख्या आता तुम्हाला पाहायला मिळेल. 10 धाबा 3 चेंडूमध्ये वसूल केल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. आकाश तामानेकडून खरं तर आशा अपेक्षा मोठ्या आहेत. त्यासोबत आज मयूर तामाने टीममध्ये नाही आहेत. तेजस बोराडे सारखा खेळाडू नाही आहेत. कारण अष्टपैलू खेळाडूच्या यादीमधील ही नावं आहेत. परंतु आज मनोज नामदेव ठाकरे दाखल झाला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं खरं तर टेन्शन नाही आहे टीम आंबेशिवला. लाईन चेक करावी लागेल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव तिथे बहाल केली. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 22 धाबा धावफलकावरती जोडले जातील. अजून या बाचमध्ये 40 धाबाची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 15 बॉल 40 धाबा इथून चेस करायचे त्या बाचमध्ये. अजून एक चांगला फटका ऑन साईडला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ओव्हर द बॉल हिट. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दे धमाका सिक्सर. षटकाराला आहे आणि षटकाराच्या साथीनं धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती फ्लाय होत असताना जाऊन पोहोचली स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 28 धाबा. आज नक्की नरेश कडव टीम आंबेशिवला सपोर्ट करतायत की एरंजडला हा प्रश्न आहे प्रेक्षकांना देखील. कारण दोन्ही संघ त्याचे घरचे आहेत आणि क्रिकेट या खेळावरती विशेष प्रेम राहिलं आहे. आणि सध्याच्या घडीला पवारपाडा या टीमचं नेतृत्व करत असताना नरेश कडव यांना आपण पाहिलं. एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आंबेशिवचे बाहुबली म्हणून त्याची ओळख आहे. अजून एक नजाकत भरा स्ट्रोक तुम्हाला पार मिळतोय. बॉल जाईल बिग बॅकअट पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाश मैदानावरती दाखल झालाय आणि आता आकाशालाच गवसणी घालतोय. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 6 षटकार. धावफलक 34 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅचमध्ये शेवटचा एक बॉल आता शिल्लक. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय चला व्हॉलेंटियर रितेश आणि त्यासोबत जे आमचे व्हॉलेंटियर आहेत लक्ष द्या बॉलवरती. धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 34 आकड्यावरती पाहायला मिळेल. टार्गेट या मॅचमध्ये 62 धाबांचं होतं. त्यात लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीमची टोटल वेगाने पुढे सरकतीये. बॉल तयार. वेदांत परटोले बिगिट करण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर कॅच ड्रॉप. जीव भांड्यात अडकला होता आंबेशिवकरांचा देखील या मॅचमध्ये. कारण आकाश तामाने जसं आपण पाहतोय त्याचा झेल इथे मात्र कॅरी करण्याचा प्रयत्न जरूर केला टीम एरंजाडनं. परंतु कॅच जसा ड्रॉप झाला तसा टाळ्यांचा कडकडाट तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल या मॅचमध्ये. आणि अखेर कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावफलक तुम्ही पाहताय सिंगलनं पुढे सरकतोय 35. रितेश सोहेल बॉल आणण्यासाठी लक्ष द्या जरा. बॉल आतमध्ये पाठवा. व्हॉलेंटियर स्वयंसेवक शिरगाव बनाम बोहपाडा. थर्टी 35 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. अजूनही 12 बॉल आणि 27 धाव्याची गरज आहे. ओव्हर नंबर 3 साहिल भोईर.
12 बॉल 27 धाब्याची गरज आहे या मॅचमध्ये आणि साहिल दाखल होते तर समोर आकाश. एक जीवनदान मिळालंय आकाशला या मॅचमध्ये. पहिला बॉल आक्रमण डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आतमध्ये पाहावं लागेल. प्रेक्षकांनी षटकार घोषित केलाय परंतु इथे पंच काय सांगतात चौकार. डीप मध्ये कल्पेश होते बॉलला त्याने आतमध्ये धक्कलाय. कल्पेश तरेला तुम्ही पाहिलं आणि अखेर 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. परंतु पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती जर आकाशची विकेट आली असती तर कदाचित संघ अंबेशू अडचणीत सापडला असता. हा चौकार आहे बरोबर तयार. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेचलाय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेदांत. एक सिंगल एक बदली. पंचाकडे खर तर मागणी केली जाते नो बॉल साठी परंतु पंच सहमत नव्हते. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. एकच कॅमेरा आहे आपल्याकडे लक्षात घ्या सुमित. त्यामुळे जो पंच निर्णय देतील त्यावरती तुम्हाला देखील ठाम राहावं लागेल. एक सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतो. या मॅचमध्ये अजूनही 22 धाबाची गरज. 10 बॉल 22 धाबा बरोबर यार. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. शरीरावरती चेंडू आदळला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅटकटच्या माध्यमातून येतोय चौकार. नऊ बॉल आणि 18 धाबा या मॅचमध्ये. बॉल तयार साहिल. पुढचा बॉल टर्न केला ऑन साइडला स्कोरिंगला खेचला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय वेगानं. सिंगल एक बटी जातीय. सिंगल वरती थांबावं लागेल. 8 बॉल 17 धाबा या मॅचमध्ये चेस करायच्यात. आकाशला तुम्ही पाहता एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली आहे. कित्येक वर्ष अंबेशू टीमसाठी तारणहारची भूमिका त्यांना बजावली आहे. तर हे क्रीडांगण एरंदाळ टीमसाठी लकी आहे कारण याच मैदानावरती आम्ही पाहिलं होतं भावेश पवार आयकॉन होते. त्यानंतर पवन केने आयकॉन होते आणि त्यानंतर दोन्ही खेळाडू आऊट झाल्यानंतर चंदू मेहरनं केलेली बॅटिंग आजही आमच्या लक्षात आहे. आणि डाईव्ह मारत असताना स्वीकारलेला चंदू मेहरचा झेल आजही आमच्या लक्षात आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपण पाहतोय आज मोठ्या ताकदीने उतरलेत. टर्न केला ऑन साईडला. एकच धाव खर्च करण्याचा प्रयत्न करेल टीम एरंदाळ आणि सिंगलच मिळते. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 7 बॉल 16 धाबा या मॅचमध्ये. सुजल इथे दाखल होतोय. सुजल नक्की आज कोणत्या टीमला सपोर्ट करतोय हे देखील आपल्याला पाहायचं आहे. क्या बात आहे. सुजलनं सांगितलंय मी अंबेशू टीमला सपोर्ट करतोय. नरेशजी जरी माझ्या नावाने एरंदाळ खेळते परंतु मी अंबेशूला सपोर्ट करतोय. ढकललाय डीप मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक सिंगल एक बडी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा जलद गतीने इथे एकपटल्या जातील आणि आता सामना तुम्हाला पार मिळतोय. शेवटचे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आणि 6 बॉल मध्ये 14 धाब्याची गरज आहे कारण शेवटच्या ओव्हरमध्ये नितीननं धावा खर्च केल्या होत्या 14. ती देखील एक मिस्टेक झाली होती त्यामुळे 14 धाबा खर्च केल्या होत्या आणि आता शेवटचे 6 बॉल 14 धाबा इथून चेस करावं लागतील या मॅचमध्ये. त्यामुळे या धाबा चेस होतील की रोखल्या जातील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम. चला पाणी लवकर घेऊन जा.
जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ पंचांच्या डोक्यावरून डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला फिल्डर के मस्तक से दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। सुजल खुश झालाय, क्या बात आहे, हा षटकार आलाय आणि षटकाराच्या साथीनं धावफलक टीमची टोटल वेगाने पुढे सरकतीये, स्कोरबोर्ड भरती 54 धावा धावफलकावरती जोडल्या जातील। 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे। पहिला बॉल वरती खर तर अभ्यास केला आणि त्यानंतर पुढचा बॉल भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 बॉल 8 धावा। अजून एक परंतु हा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, डीप मध्ये वेदांत पोहोचतोय, कॅच स्वीकारली आहे, टीपली आहे कॅच। ही मॅच आता येऊन फसली आहे। शेवटचे 3 बॉल 8 डाबाची गर्दी या मॅच मध्ये। नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय, नितीन नामदेव ठाकरे मैदानावरती दाखल झालाय। 8 धाबाची गरज आहे, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे। एखादा मोठा फटका आला तर टीम अंबेशूच्या बाजूने सामना, परंतु जर एखादा डॉट बॉल येतोय तर सामना रंगेल टीम एरंदाडच्या बाजूनं, यातील मात्र शंका नाहीये। दोन्ही संघ मी आधीच म्हटलं होतं प्रयत्नांची पराकाष्ठा करतील या मॅच मध्ये, यातील मात्र शंका नाहीये, कारण एका बाजूला चंदू मेहर तर दुसऱ्या बाजूला आकाश ताम्हाणे, एका बाजूला नरेश कडव तर दुसऱ्या बाजूला सुमित जमदरे, असं म्हणायला हरकत नाहीये या मॅच मध्ये, कारण सामना तसा रंगतोय मैदानावरती। आज पुरस्कर्त्याच्या यादीतील एक मोठं नाव ज्यानं क्रिकेटवरती विशेष प्रेम नेहमीच दाखवलंय, यांच्या माध्यमातून मोठमोठी स्पर्धा अंबेशूमध्ये भरवली जाते, तर क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आज मात्र आपण पाहिलंय पुरस्कर्त्याच्या यादीमधील एक मोठं नाव नरेश कडव यांनी पुरस्कृत केलेला सुजल अँड नीरव 11 जर्मन एरंजाड, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय गावदेवी अंबेशू। बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय। पुन्हा एकदा नितीन नामदेव ठाकरे मैदानावरती दाखल झालाय। 3 बॉल 8 धाब्याची गरज असताना फटका फसला आणि अखेर आता नितीन हसला, कारण परफेक्ट बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, त्यामुळे अजून एक विकेट मिळतीये। फलंदाज बाल कोण आहे आता? आता कोण आहे बॅटमन? पहिलाच बॉल तुला काय खेळायची गरज एवढा फास्ट? अरे पहिला वाईट आहे, दिला नाही, आता जाऊ दे ना एवढा काय बरोबर 6 आलता बोल। 2 बॉल 8 धाबा। दोन बॉल 8 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळतील। नवीन बॅटर मैदानावरती मनोज नामदेव ठाकरे, उत्कृष्ट धावपटू म्हणून त्याची ओळख आहे। 2 बॉल 8। मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, दोन्ही बॅटर एकाच एंड वरती, पंचाकडे पाहिलं जातं आशाभूत नजरेनं आणि पंच सांगतायत धावचीच्या स्वरूपात मनोजला मैदान सोडावं लागेल, त्यामुळे आता शेवटचा 1 बॉल 8 धाब्याची गरज। सर नवीन बॅटरचा लाईव्ह आहे स्पर्धा, त्यामुळे नवीन बॅटरला जावं लागेल। नाव सांगून जा। राज सनी दाखल होता। शेवटचा 1 बॉल 8 धाबा। शेवटचा बॉल तो राहिला टीम एरंदडच्या डाबावरती आणि आता एक मोठा विजय संपादित करत असताना टीम सुजल नीरव 11 जैनमान एरंदाड। चौकार आलाय जरूर, परंतु हा सामना जिंकलाय टीम एरंदाडनं। हार्डलक टीम गावदेवी अंबेशू। शेक हँड करा, त्यानंतर मैदान सोडा। नेक्स्ट मॅच दोन्ही टीमची कॅप्टन आधी आपण एंट्री फी जमा करा। टीम मोहपाडा एरंदाड आणि टीम शिरगाव, त्यानंतरच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, याची आपण नोंद घ्यायची आहे।